पैसा वसूल झाला मागील मॅच मध्ये. 4 ओव्हरचा मॅच असेल. घड्याळामध्ये पाहिलं तर 1:30 वाजून गेलाय आणि या अगोदरच्या मॅचला मला वाटते बरोबर 1 ते 1.5 तास लागला गेला. 4 ओव्हरचा मॅच असेल. टायमर देखील ऑन असेल कारण की भरपूर टाइमपास होते आजच्या या रजनीमध्ये, या नाईट क्रिकेटमध्ये. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत मधुपेकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 भव्य टेनिस क्रिकेटचा थरार. 4 ओव्हरचा मॅच, 4 बॉलरचा वापर करावा लागेल. दोन सलामीवीर बॉलिंग मार्क वरती अश्विन यादव. पॉवर प्लेचा पॉवरफुल गोलंदाज प्रशांत कोरगावकर स्ट्राईकला आणि विशाल. जाऊया मॅचच्या दिशेने. देऊया दोन्ही टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती अश्विन. प्रशांत कोरगावकर एक अप्रतिम पॉवर हिटिंग त्याची बॅटिंग आपण नेहमी पाहिले. अश्विन पहिला बॉल. प्रशांत कोरगावकर त्या खेळाडू करता पंच इशारा करतायत गेम ऑन लेट्स प्ले. देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल बॉलिंग मार्क वरती अश्विन. दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच दोन टीमच्या दरम्यान. स्पर्श 11 मीरा रोड वन द टॉस अँड चूज टू फील्ड फास्ट. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय साई माऊली बोरीवली हा संघ बॅटिंग करताना. अश्विनचा पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती चांगला फटका आहे परंतु तेवढीच चांगली फिल्डिंग केली जाते. फेकी ॲक्युरेट होते. एका धावेला आता 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. अकाउंट ओपन केलं जातंय 2 या धावसंख्येने. हा मॅच देखील शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा मॅच असू शकतो हीच अपेक्षा आहे प्रत्येकाला. 4 ओव्हरचा मॅच. स्पर्श 11 जर पाहिलं तर मीरा रोड फिल्डिंग करताना पहिल्या बॉल वरती 2 धावेने अकाउंट ओपन केलंय. रिव्हर्स खेळायचा होता, उलट दिशेने खेळायचा होता आणि हा डॉट बॉल जातोय. 2 चेंडू 2 धावा. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक आपण बघतोय. लोकनेते चषक 2025. कोणतंही डोनेशन या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलं जात नाही दरवर्षीप्रमाणे. याही वर्षी यंदा मात्र नाईटचा थरार आपण बघतोय. चांगला बॉल. पुन्हा एकदा बॅटर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा होता. ऑफ स्टंप वरून सरळ चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगला बॉल. वेगवान चेंडू देखील होता. लेन देखील चांगली होती गोलंदाजाची. रीड केलं जातंय.
पुढचा बॉल यावेळी जागा बनवली हुकचा फटका कन्वर्ट केलाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध जाणारा चौकार किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे पहिला चौकार या मॅचचा या इनिंगचा सुरुवात केले प्रशांत कोरगावकर या खेळाडूने अनेक टुर्नामेंट गाजवल्यात साई माऊली बोरिवलीमध्ये खेळत असताना 4 बॉल फलकावरती 6 धावा प्रेक्षकांची गर्दी भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळते कारण की पहिली नाईट स्पर्धा आहे या नायगाव पंचकृषी मध्ये यावेळी जर पाहिलं ना तर अपील केली होती आणि नेहमी आपण पाहिलंय अश्विनला लाऊड अपील करत असतो कोणताही रिव्ह्यू नाही DRS करता विकेट मिसिंग चेंडू होता आणि तेच पाहिलं गेलं चांगलं डिसिजन पंचांच्या माध्यमातून लेग बाईज च्या माध्यमातून 1 धाव येईल 7 धावा ऍक्शन रिप्ले जर या चेंडूचा पाहिला विकेट मिसिंग चेंडू 7 रन शेवटचा बॉल स्टायलिश हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने आणि लँड देखील केलाय सीमारेषेच्या बाहेर व्हॉट अ शॉट अप्रतिम देखणा षटकार हेलिकॉप्टर उडवलाय स्टायलिश आणि समोरच्या दिशेने ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा पुन्हा पाहतच राहावा अजून एकदा बघा काय फटका खेळलाय 6 धाब्याने धाव फलक पुढे आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा ऐकूया सुंदर संगीत अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती हे केले अबंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय जबरदस्त गाणं टायटल सॉन्ग कशातच कमी नाही या स्पर्धेमध्ये सर्व गोष्टी समर्पण केलंय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषकावरती आणि तेच आपण बघतोय आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज कडे पाहिलं तर किंगचा सिम्बॉल आहे या किंग ट्रॉफी आकर्षित करतायत आणि त्यानंतर मालिका वीर करता आहे बाईक जी कोणाच्या नावावर राहील नाईट क्रिकेट मध्ये 13 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलं षटकार आला अथर्व आलाय बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 2 घेऊन स्ट्राइकला प्रशांत कोरगावकर आतापर्यंत स्ट्रगल केलाय थोडासा यावेळी मात्र व्यवस्थित जर पाहिलं ना तर फुलटॉस बॉलला खेळू शकले नाही ऑन साइडला खेळायचं होतं टायमिंग व्यवस्थित जुळून आलं नाही गती देखील जास्त होती आणि लोअर फुलटॉस बॉल राहिला म्हणून एकच धाव येईल धापळक 1 नी पुढे आलाय 14च्या घरामध्ये स्ट्राइकला आलाय विशाल ज्याने 1 बॉल मध्ये 6 धावा म्हणजे मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती षटकार ठोकला होता आणि त्याच्याच अंगावरती आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची जर्सी यावेळी हा बॉल उलट दिशेने खेळलाय स्विच हिट चौकार तर आहे आणि येणारा बॉल देखील पाहिला गेला तर नो बॉल हाईट इज अ फॅक्टर नो +4 चौकार दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या
थँक्यू. बॉल कडे पाहिलं तर कमरेपेक्षा वरती नाही तर शोल्डर लेवलला इतका हा बीमर चेंडू पाहिला गेला. येणारा बॉल आहे फीडचा बॉल. धाव फलक जर पाहिलं तर 19 रन अब तक, 19 धावा. चांगला फटका केला गॅप मध्ये. अगोदरच इरादे स्पष्ट केले होते बॅटरने उलट दिशेने खेळणार आणि त्याच प्रकारचा चेंडू देखील आला. त्यावेळी अपील पुन्हा एकदा केली होती. इम्पॅक्ट पाहिला जातो, विकेट हिटिंग आहे की नाही हे सर्व गोष्टी निरीक्षण केलं जात आहे आणि तेच पाहिलं. आणि फ्रीडचा बॉल देखील होता, अपील सुद्धा केली होती. परंतु ॲनालिसिस फक्त आम्ही पोहोचवत होतो आणि नेहमीच तत्पर असतात आमचे पंच विशाल नाईक सर. प्रत्येक गोष्टीचं बारीकाईने निरीक्षण करतायत आणि दोघांची चांगली बॉन्डिंग ॲज अ अंपायर म्हणून आपण पाहिले. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत राहिलाय. कॅच जाण्याची दाट शक्यता. कॉट अँड बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल कॅरी केलाय. पहिला गडी बाद. आपल्या दादावानी कोण आहे का? सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का? सारा इलाका बेटा दादावानी कोण आहे का? JTC लाईव्ह वरती जे श्रोते जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि JTC लाईव्हली देखील जेव्हा जेव्हा रिव्ह्यू पंचांनी रेफर केलाय ना तेव्हा तेव्हा तो सक्सेसफुल राहिलाय JTCच्या माध्यमातून देखील. म्हणजे चांगला कॅमेरा वर्क, चांगली क्लिअरिटी, चांगलं अपडेट. जुचंद्र टेनिस क्रिकेट.com आपण बघतोय. JTC लाईव्ह प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे. 20 धावा झाल्यात, 3 बॉल. अथर्व बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा रेडी होतोय. 3 बॉल 20 धावा. यावेळी या चेंडूला थोडं लेट खेळला गेला आणि ज्या पद्धतीने चेंडू आला वेगवान, थोडा खालीच राहिला बॉल, तरी सुद्धा अपील केली होती यष्टी रक्षकाने. कोणताही संपर्क जाणवला नाही, खाली बॉल राहिला. डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती 20 धावा स्थिरावले. धाव संख्या 4 बॉल 20. परंतु चांगली बॅटिंग देखील पहिल्या षटकामध्ये पाहिली होती. आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, आडव्या बॅटने खेळलाय. फिल्डर येतोय आणि चांगला जजमेंट, सहित झेल टिपला गेला. आणखीन एक विकेट 20 वरती. अशी आहे पावर पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र अप्पा ठाकूर. आमदार दमदार हाय अंगार, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का? गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का? 5 बॉल आणि फलकावरती धावा 20. या अगोदरचे 3 बॉल जर पाहिले ना तर विकेट डॉट विकेट, W0W. वाव, गोलंदाजी केली जाते. 5 बॉल 20 धावा, 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. न्यू बॅटर इन. मैदानाच्या आतमध्ये प्रसाद आलाय.
चांगला बॉल पुन्हा एकदा जर पाहिलं तर ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये अक्रॉस दी लाईन खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. चांगला कट झाला, चेंडू बाहेर निघला. डॉट बॉल येतोय. 2 ओव्हर 20 धावा 2 विकेट. साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. मिस्टर ब्रँडेड प्रथमेश भोईर यांची स्पर्धा. दोन ओव्हर 20 धावा 2 विकेट. पुन्हा एकदा नेल्सन फिगर सारखा आकडा येतोय. कोइन्सिडंट आकडा 2 and 2. बॉलिंग मार्क वरती बॉलर रेडी होतोय. चला थोडा स्पीडअप करा गेम. स्पर्श मिराडो टीम आपणास वॉर्निंग आहे आयोजकांकडून की भरपूर वेळ आपण फिल्डिंगला दवडताय. सहकार्य करायचं आहे. आपल्याकडे पूर्ण रात्र नाही आहे. आयोजक भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेला. प्रत्येकाला टाइम मॅनेज करावं लागते म्हणून टाइमपास होणार नाही याकडे लक्ष असू द्या. दोन्ही टीमला या सूचना आहेत आणि इतर बाकीच्या टीम्सला देखील. धीरज झालाय बॉलिंग मार्क वरती. यावेळी एक वेगळा फटका, स्टायलिश फटका पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने खेळायचा होता. शॉट फाईन लेगला हा चेंडू गेला. कदाचित स्कूप करायचा होता बॅटर करता परंतु व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाही. 1 रन. धावफलक 1 ने पुढे आले 21च्या घरात 21. धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना साई माऊली बोरीवली संघ 4 ओव्हर मध्ये 40-50च्या आसपास जर पोहोचला तर चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. आणि एका साइडला जर पाहिलं तर स्पर्श 11 मीरा रोड चांगली बॅटिंग अटॅक या संघाकडे देखील आहे. म्हणून हा मॅच रंगेल हीच अपेक्षा आहे. चेंडू हवेत राहिलाय. फिल्डर येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. चांगला जजमेंट सहित झेल टिपला गेला. आणखीन एक विकेट. पूजन विकास आघाडी वसई विरार आलाय आता यांचाच ट्रेंड. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लई पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. 2 बॉल 21 धावा. योगेश आलाय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर. पुढच्या मॅचचा टॉस देखील फार महत्वाचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांच्या अपोजिट आहेत वन साइड वर्तक नगर. टॉसला यायचंय दोन्ही टीमचे कॅप्टन. यावेळी मात्र समोरच्या दिशेने केलेत व्ही शेप मध्ये आणि चांगला कॅच. पुन्हा एकदा अप्रतिम कॅच कॅरी केला जातोय फिल्डरच्या माध्यमातून. अप्रतिम कॅच. विकेट डाऊन. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा
धीरज ऑन अ हॅट्रिक चान्स. हॅट्रिक वरती आलाय मिस्टर धीरज. आजच्या नाईटची पहिली हॅट्रिक धीरजच्या नावावर राहील का? या स्पर्धेमध्ये जर पाहिले तर एकच हॅट्रिक राहिले. विशाल कोळी एकविरा नायगावचा गोलंदाज आणि मेडन ओव्हर देखील होती ती. इथे धीरज हॅट्रिक वरती आलाय. स्वीट हिट चौकार. 4 धावेन करता चेंडू फरार. येतोय चौकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. काय फटका खेळला. आल्या आल्या ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. लेफ्ट आर्मर गोलंदाज स्विच हिटला. अगदी पाहिलं तर फुलटॉस बॉलच हवा होता. चौकार आला आणि त्यानंतर आणखीन एक येईल. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बाईकच्या माध्यमातून चेंडू नॉन स्टॉप गेलाय. चौकार. साहेब धुरंधर आहेत एक नंबर. ज्या पद्धतीने फुटवर्क दिसला बॅटरचा. चेंडू देखील अप्रतिम टाकला होता. कोणताही संपर्क झाला नाही. बॅट अँड बॉलच्या मध्ये भरपूर गॅप. बॅटर बीट आणि एसटी रक्षक देखील बीट होतं या बॉल वरती. बाईकच्या माध्यमातून चौकार येतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये नॉन स्टॉप चौकार गेलाय. 29 धावा 4 विकेट 5 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. 4 ओव्हरचा मॅच आपण बघतोय. पुन्हा एकदा उलट दिशेने खेळले. पुन्हा एकदा पोझिशन चेंज केली. ग्रीप बदलली आणि इथे आणखीन एक येतोय चौकार. सलग 3 चौकार आले. त्यामध्ये एक बाईकचा चौकार आणि 2 स्वीट हिट चौकार येते. धावफलक जर पाहिलं ना 3 ओव्हर 33 धावा 4 विकेट. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. जितेंद्र ठाकूर साहेब एक नंबर तर आहेत आणि ही स्पर्धा देखील 1 नंबरची आहे. अव्वल दर्जाची ही स्पर्धा. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन हजर राहतील. एका इनिंग नंतर टॉस केला जाईल. रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्याच्या अपोजिट आहे वन साइड वर्तक नगर. नेक्स्ट मॅच 3 ओव्हर आणि फलकावरती धावा आहेत 33 धावा 4 विकेट गेलेत. 11चा रन रेट मेंटेन केलाय बॅटिंग करताना. स्लोवर वन चेंडूला बॅकफुट पंच केलंय. खडे खडे खेळलंय आणि कॉन्फिडन्स बघा. काय फटका खेळलाय. एका टप्प्याने चेंडू निघून जातोय. 4 धावेन करता आलाय. लोकनेते चषक चौकार. ज्या पद्धतीने वीरेंद्र सेहवाग यांचा फटका आपण पाहिला अपर कट, तसाच हा बॅकफुटला जाऊन अपर कट उडवला गेला. कव्हरच्या वरून डीप कव्हर मध्ये निघून जाणारा चौकार येतोय. 4 धावेने धावफलक वेगाने पुढे येते. 37. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडूला पिक केलंय आणि पाठवून दिले लॉंग ऑन रिझनच्या दिशेने. फिल्डर येतोय डाऊन दी बॉल आणि त्याने हा झेल टिपलाय. बॅटरला परतावा लागेल. बॅक टू द पवेलियन. विशाल बाद होते. चांगली इनिंग बिल्ड केली होती आपल्या संघाकरता. गॉन. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय
जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. आणखीन एक चांगला खेळाडू साईमाऊली बोरिवली संघाचा अजय रांजणे हा बॅटर. मला वाटते लेट पाठवलं जाते अजयला. नेहमी इकडच्या स्पर्धा गाजवल्यात. अष्टपैलू खेळाडू आहे. 37 लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 3 ओव्हर अँड 2 बॉल्स. अजय रांजणे आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल शिल्लक त्याच्या माहिती करता या पहिल्या इनिंगचे. अब्बास चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत. पहिल्या बॉलवरती चौकार आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट प्राप्त झालाय अब्बासला. पुन्हा एकदा फ्लाईट डिले. पुन्हा एकदा जर पाहिलं ना तर हा बॉल निरीक्षण केलं जाते पंचांच्या माध्यमातून. अजय आला आणि अजयला विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पाडलं गेलं. म्हणजेच हा बॉल देखील रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. परंतु पंच काहीतरी सांगतायत की हातामध्ये बॉल राहिला. ज्यावेळी क्लोज कीपर आहे बॉल हातात राहिल्यानंतर बॉल बराच काळ राहिला होता म्हणून तो बॉल डेड झाला म्हणजे डॉट बॉल. हे अंपायर तेच निरीक्षण केलं विशाल नाईक सरांनी. किपिंग क्लोज होते. हातात बॉल आला तर धावा तुम्ही धावून काढू शकत नाही आणि तेच पाहिलं गेलं. तो बॉल लगेच डेड होतो. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा आता मात्र जागा बनवली. अजय अगोदर विकेट सॅक्रिफाईस करत होता आणि यावेळी मात्र अजय मध्ये ती क्षमता आहे, ती चमक, ती धमक आहे. चौकार. चांगला प्रयत्न. फिल्डरनी चांगले एफर्ट्स लावले होते चेंडू रोखण्याकरता. शरीर झोकून दिलं होतं. 4 बॉल 41 धावा 5 विकेट गेले. अजयला एक जीवनदान मिळायला हेच म्हणावं लागेल. पुन्हा एकदा स्लोअर वन चेंडू होता. आडव्या बॅटने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. पुन्हा एकदा आता अजय स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करेल का? तर यावेळी तिसरी धाव घेत असताना विकेट जातोय. फलकावरती धावा 43. 6 गडी बाद 5 बॉल. कार्य आहे लय महान. हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात अप्पाना आहे न्याराचं मान. हे म्हणून साऱ्यांना चला टॉसला या. रॉयल स्टनर मीरा रोड आणि वन साइड वर्तक नगर. पुढच्या मॅचचा टॉस आपण करतोय. क्विक अँड फास्ट कॅप्टन प्लीज कम फास्ट. शेवटच्या बॉल वरती काय फटका खेळलाय. षटकार. 6 धावेने आता धावसंख्येला आकार आलाय. फलकावरती धावा 49 आणि जिंकायला आहेत 50 धावा. धावा जिंकायला आहेत रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांची अपोजिट टीम वन साइड वर्तक नगर. टॉसला यायचं आपण.
चला टॉसला ह्या अगोदर आम्ही ज्यावेळी तिसरं षटक चालू होतं तेव्हाच अलाउन्स करतोय, तुम्ही येणं गरजेचं आहे, फार लवकर या. वन साइड वर्तक नगर, आपला कॅप्टन लवकर या. आणि रॉयल स्टनर मीरा रोड. चला टॉस आपण करतोय स्टेज वरतीच. केदारनाथजी पाटील साहेब आहेत, या आपण मंचावरती टॉस घेतोय. चार ओव्हरचा मॅच. पतू पॅकर असा कॉल आलाय. पतू पॅकरचं वन साइड वर्तक नगर टॉस जिंकलाय, फक्त डिसिजन कळवा, फिल्डिंग करू. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. वन साइड वर्तक नगर टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया निशांतजी पाटील सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या मॅच मध्ये 50 धावांचं टार्गेट. पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली साई माऊली बोरिवली संघाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुरुवातीला धावाच आल्या नव्हत्या, परंतु तदनंतर जर पाहिलं तर फलंदाज कुलदीपच्या बॅटमधून 14 धावा आणि एकंदरीत 49 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 50 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. एका बाजूला सौरभ या फलंदाजाला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीनं श्रीकांत शेट्टी अण्णा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मागील मॅचचा हिरो आणि बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिला कुलदीप. चला लगेच सामन्याला सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आणखीन एक सामना आजच्या रजनीमधील बाकी आहे. आपण वेळेअभावी 4 षटकांचे सामने खेळवतोय, त्यामुळे जास्तीचा वेळ मित्रांनो प्लीज खर्च करू नका. पहिलाच बॉल या मॅच मध्ये षटक क्रमांक पहिला. तुम्ही गोलंदाज कुलदीपला पाहताय. स्ट्रायकिंग एंडला सौरभ हा फलंदाज पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉल वरती समोरच्या दिशेने चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. समोर ठेवला होता, पुढ्यात ठेवला होता आणि समोरच्या दिशेने लॉंग ऑनच्या डोक्यावरून पहिल्या चेंडूवरती पहिला प्रहार या मॅच मध्ये फलंदाज सौरभच्या बॅटमधून. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला डॉट. थोडासा मागे ठेवला होता. या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर ओव्हर पिच होता आणि इथे लेन थोडीशी मागे खेचली आणि पुल करण्याचा प्रयत्न फलंदाज सौरभने केला, अपयशी ठरले आणि इथे चेंडूला डॉट. पुन्हा एकदा कुलदीप बॉलिंग ट्रॅक वरती. राऊंड विकेट. यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर आहे तिथे चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय.
4 धावांसाठी येतोय चौकार या मॅच मध्ये. फलंदाज सौरभच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक थँक्यू. नंबर. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. चांगली सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीच्या षटकामध्ये 10 धावा सौरभच्या बॅट मधून आपण पाहतो या मॅच मध्ये. एक षटकार आणि एक चौकार देखील. यावेळेस देखील जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न केला परंतु कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये पाहिला तर डीपला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जर पाहिला तर फिल्डर होते आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती. सुरुवातीला जर पाहिला तर षटकार आणि चौकार सौरभच्या बॅटमधून यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळाला परंतु फिल्डर होते त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव मिळाली. 11 धावा धावफलकावरती जोडल्यात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस जर पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु चेंडू खाली राहिला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न श्रीकांत शेट्टी अण्णा. मागील मॅच मध्ये काय जबरदस्त खेळी त्यांनी साकारली होती. 48 धावांची खेळी त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली परंतु या मॅच मध्ये देखील त्यांना चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस देखील थोडेसे बॅकफूटला गेले. बॅकफूट पंच पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला जर पाहिलं तर फिल्डर आणि फेकी खराब राहिली. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती 13 या आकड्यावरती. 13 धावा. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात या मॅच मध्ये. तब्बल 13 धावा धावफलकावरती. याच मैदानावरती जर पाहिलं तर 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान उपमुख्यमंत्री चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच मैदानावरती जिग्नेश म्हात्रे, भावेश म्हात्रे, मनीष म्हात्रे, चेतन पाटील यांच्या माध्यमातून 10 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान उपमुख्यमंत्री चषक. तदनंतर जुचंद्र प्रीमियर लीग देखील पाहायला मिळणार आहे. 18 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान तब्बल 4 दिवसांची JPL जुचंद्र प्रीमियर लीग आणि तदनंतर 27 एप्रिल पासून RK ट्रॉफी रणजितदादा किणी यांची देखील क्रीडा स्पर्धा याच मैदानावरती नाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बिझी मैदान राहणार आहे. एकंदरीत नागेश काका क्रीडांगण दत्तालय स्पोर्ट जुचंद्रचे हे मैदान. कारण या मैदानावरती जर पाहिलं तर सातत्याने नाईटच्या स्पर्धा येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातीला जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री चषक, तदनंतर जुचंद्र प्रीमियर लीग आणि तदनंतर RK ट्रॉफी अशा लगातार 3 क्रीडा स्पर्धा नाईटच्या स्वरूपात आपण या मैदानावरती पाहणार आहोत. बॉलिंग ट्रॅक वरती जे केसी आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला तुम्ही पाहताय सौरभला त्याच्या बॅटमधून 11 धावा. फुलटॉच बॉल मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु डीप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळते. त्या ठिकाणी जर पाहिला तर अजय होता आणि अजयच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 50 धावांचं टार्गेट आहे आणि खऱ्या अर्थाने इथून जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील. फलंदाजांना बाद करावं लागेल. श्रीकांत शेट्टी अण्णा चांगली बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये त्याने केली परंतु या मॅच मध्ये त्याने 2 चेंडूचा सामना केलाय. अण्णाच्या बॅटमधून 2 धावा आलेल्या आहेत परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील त्यांना चांगलीच बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. यष्टिरक्षकाने मिस्टेक केली आणि बॉल जाते लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे चेंडू देखील वाईट बॉल आहे. म्हणजेच काय 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतील.
अजय केसीने इथे चुकी केली असंच म्हणावं लागेल, कारण लेगस्टंपच्या बाहेर चेंडू होता. यष्टीरक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर हा चेंडू होता आणि मागे फिल्डर नव्हते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल टायमिंग करू शकलेला नाही. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, पुढे आलेत. फिल्डिंग चांगली परंतु वेगाने 2 धावा सौरभ आणि श्रीकांत शेट्टी हे 2 फलंदाज घेत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. 21 धावा धावफलकावरती जोडल्यात. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. अजय केसीच्या या षटकामध्ये धावा आलेत, कारण वाईट चेंडू टाकला गेला आणि त्या चेंडूवरती जर पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे देखील गेला होता. एकंदरीत 5 धावा मिळाल्या आणि नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. परंतु इथून जर पाहिलं तर धावा येत आहेत स्पर्श 11 मीरा रोड संघासाठी. दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्वाचा आहे. खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये जाण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल आणि पुढच्या फेरीमध्ये जर जायचं असेल ना तर या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस पाहिला तर फक्त चेंडूला बॅकफुटला गेले आणि केवळ ढकललं. एका धावेसाठी परावर्तित केलं आणि एकच धाव या चेंडूवरती मिळते. सौरभ तयार नव्हते दुसरी धाव घेण्यासाठी आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. या मॅच मध्ये 50 धावांचं टार्गेट. अजून हा सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. तब्बल 28 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. स्पर्श 11 मीरा रोड या टीमला अब्बास भाई यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्श 11 मीरा रोड अब्बास भाईच्या नेतृत्वाखाली स्पर्श 11 मीरा रोड संघ खेळत असतो. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजय केसी सौरभच्या विरोधात. हो फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली. एकच धाव मिळते. फुलटॉस चेंडू वरती जर पाहिलं तर टायमिंग करू शकले नव्हते सौरभ. खरं तर संधी होती, गॅप मध्ये खेळू शकले असते. वेगवान चेंडू होता. समोरच्या दिशेने चेंडूला अगदी खेळले. एकच धाव मिळते. 23 धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजय केसीचं लांब लचक षटक आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर वाईट चेंडू टाकले गेलेत. सिंगल डबल्स येत आहेत. तो देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथून विकेट हवी आहे, कारण चांगली भागीदारी पाहायला मिळते. हो यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर विकेट करण्याचा प्रयत्न श्रीकांतनं केला. इथे चेंडू आलाय डॉट. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 23 धावांची भागीदारी या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. 23 धावा धावफलकावरती. हा सामना जिंकण्यासाठी आणखीन धावा बनवायच्या. तब्बल 27 धावा. येणारे 13 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. बोरिवली संघ प्लीज आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते यानंतर तुम्ही टायमिंग जास्त वेस्ट करू नका. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये केलेत. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहेत परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. इधर अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. वाकड्यात जायची करू नका गलती. हे केले बंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती. तर नक्कीच क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी. सीमारेषेच्या पलीकडे जर क्रीडा रसिकांनी झेल टिपला तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. 2000 रुपयाचं पारितोषिक फक्त आणि फक्त क्रीडा रसिकांसाठी या, खेळाडूंसाठी नाही या. सीमारेषेच्या पलीकडे जर क्रीडा रसिकांनी झेल टिपला तर प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक त्या क्रीडा रसिकाला मिळेल. संघाची धावसंख्या जर पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं मागील षटकामध्ये 5 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात
खर्च झाल्या आणि तिथून जर पाहिलं तर 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु प्रसाद रहाटे कोण विसरणार, पहिल्या मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती. कमबॅक करणारं षटक प्रसाद रहाटेचं राहिलं होतं आणि पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला. याही मॅच मध्ये षटक क्रमांक 3 हाताळतोय प्रसाद रहाटे. पॉलिन ट्रॅक वरती सौरभच्या विरोधात ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. पंच आमच्याकडे वळतायत, दोन्ही हात समांतर करतायत. पंचांच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक सरांना तुम्ही पाहता आणि एका बाजूला ललित भोईर सरांना तुम्ही पाहता या मॅच साठी पंचांच्या भूमिकेमध्ये. पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली पाहायला मिळाली आहे. खरं तर पंचांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय आपण पाहतोय. इथे वाईड बॉलचा इशारा देखील पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 या आकड्यावरती. ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला स्टॉप केलाय. यॉर्कर चेंडू, वा, गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते प्रसाद रहाटेच्या माध्यमातून. प्रसाद रहाटेच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. खरं तर तो फलंदाजाला रीड करतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो. इथं जर पाहिलं तर सातत्यानं खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा राहिलाय. मागील 2 चेंडूवरती आपण ते पाहिलंय. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस थोडीशी मागे लेन्स खेचली आणि आडव्या बाटना चेंडूला खेळलाय. फिल्डर आहे तिथे. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. काय जबरदस्त स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतोय. फलंदाजाच्या बॅट मधून मागचा पाय वाकवला आणि अगदी चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. स्लॉक स्वीपचा फटका, कमालीचा फटका पाहायला मिळतोय फलंदाज सौरभच्या बॅट मधून. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावरती. येणारे 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रसाद रहाटेला कमबॅक करावा लागेल. येणारे 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकावे लागतील, कारण या मॅच मध्ये पहिल्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी देखील पाहायला मिळते. ओ, फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने केलेत. फिल्डर आहेत परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सौरभच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा, सलगचा दुसरा चौकार. आपल्या दादावानी कोण हाय का, तेवढा गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. थँक्यू. फुलटॉस चेंडू होता समोरच्या दिशेने, अगदी समोर फटका खेळला. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, सीमारेषेच्या पलीकडे गेला. चांगली बॅटिंग सौरभ करतो या मॅच मध्ये. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक 21 धावांवरती सौरभ खेळतोय. 10 चेंडूचा त्याने सामना केला. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. प्रसाद रहाटेच्या विरोधात धावा येत आहेत. खऱ्या अर्थानं मागील मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक त्याचं राहिलं होतं. षटक क्रमांक 3 हाताळलं होतं, परंतु या मॅच मध्ये त्याच्या विरोधात आक्रमण केलंय सौरभनं. चांगली बॅटिंग. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज प्रसाद रहाटेला. इथे जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना स्वतःला थांबवलं. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्यात. पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. हो, यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली आहे, परंतु शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होते. शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग. फक्त सिंगलच मिळते. विनय होता त्या ठिकाणी आणि विनयच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती. इथून जर पाहिलं तर विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल फलंदाजांवरती, कारण भागीदारी चांगली होते. धावा येत आहेत, सिंगल डबल्स घेतल्या जात आहेत. मोठे फटके देखील निरंतर आणि सातत्याने या मॅच मध्ये आलेत. चांगल्या स्थितीमध्ये स्पर्श 11 मीरा रोड. हो, यावेळेस पाहिलं तर समोर सापडलाय आणि पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट. श्रीकांत शेट्टी बॅक टू द पेव्हिलियन. आहे हो
साथीला वन हँड प्रथमेश भोईर ब्रँड इज बहुजन विकास आघाडी वसई विरार आला या आता यांचाच ट्रेंड. थँक्यू. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. अगदी टो क्रशर यॉर्कर आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, भरपूर जास्त ट्रिगर मुवमेंट घेतली होती. शबल क्रॉस झाले होते श्रीकांत शेट्टी आणि समोर सापडले. पायचीच्या स्वरूपात ते बाद झालेत आणि अगदी यॉर्कर चेंडू होता. वेगामध्ये बीट केलं आणि पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅचमध्ये. ज्या विकेटची आपण चर्चा करत होतो ना, ती विकेट प्राप्त केली प्रसाद रहाटेनं. अखेर श्रीकांत शेट्टीला बाद केलाय, परंतु विकेट सातत्याने ते घ्यावे लागतील. कारण विकेट मिळाल्या ना तर धावा थांबतात आणि धावा थांबण्यासाठी विकेटची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जुनेद मैदानावरती दाखल झाला. 8 चेंडू 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक धक्का. प्रसाद रहाटेचं सेलिब्रेशन पहा. आणि इथे जर पाहिलं ना तर आणखीन एक धक्का, सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये. जुनेद देखील बाद झालाय. फलंदाज बाद. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना नाही का. थँक्यू. ठेवलाय गाजवून सारा इलाका. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 37 या आकड्यावरती. काय जबरदस्त कमबॅक केलाय प्रसाद रहाटेनं. आपण त्याच्या षटकामध्ये चर्चा करत होतो, कारण इथे जर विकेट हवी आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर श्रीकांत शेट्टीला बाद केलं. जुनेद देखील पहिला चेंडू फेस करत होता आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचं औदार्य फलंदाज जुनेदने केलं, परंतु तो देखील बाद झालाय. सलगचे 2 मोठे धंके या मॅच मध्ये आणि येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज राहुल मैदानावरती दाखल झालाय आणि एका बाजूला जर पाहिलं तर तुम्ही सौरभला पाहताय. सौरभच्या बॅट मधून धावा आलेत आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती राम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं स्लॉग वरच्या षटकामध्ये अब्बास भाई यांनी 16 धावा खर्च केल्या होत्या आणि इथे जर पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 13 धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. परंतु सौरभ जोपर्यंत मैदानावरती आहे ना तोपर्यंत आशा पल्लवित असतील स्पर्श 11 मीरा रोड या टीमच्या. कारण सौरभच्या बॅट मधून 11 चेंडू मध्ये 22 धावा आतापर्यंत आपण पाहतोय आणि त्याच्या बॅट मधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती देखील आपण पाहिली आहे. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. बोरिवली संघ भरपूर वेळ खर्च होतोय कारण मॅच क्रुशियल मोमेंटला आम्हाला ठाऊक आहे, परंतु जास्तीचा वेळ मित्रांनो प्लीज खर्च करू नका, कारण आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आजच्या रजनीमधील. बॉलिंग ट्रॅक वरती राम, स्ट्रायकिंग एंड वरती सौरभ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. हो, यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती परंतु फिल्डिंग लाजवाब आहे. वा, काय फिल्डिंग पाहायला मिळते, जबरदस्त फिल्डिंग. विनय होता, विनयचं कौतुक करावं लागेल कारण मागील मॅच मध्ये विनय इंजर्ड झाला होता, परंतु इथे स्वतःच्या संघासाठी काय समर्पण देतोय. दिस मॅन डुईंग फॉर एव्हरीथिंग इज टीम. स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम समर्पण यावेळेस जर पाहिलं तर विनयनं दिलंय असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीने त्यांनी चेंडूला स्टॉप केलं ना तर मीटर म्हणेन आपल्या संघासाठी 3 धावा सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. कारण फ्लाइंग स्लीप मध्ये जेव्हा चेंडू जातो ना तेव्हा कर्व्हिलिनर मोशन घेत असतो आणि तिथून चेंडूला त्याने स्टॉप केलाय. राऊंड विकेट. हो, चॉप केलाय, कापलाय. वा, काय गोलंदाजी होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. रामने सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फक्त 2च धावा खर्च केल्यात. राऊंड विकेट. पुन्हा एकदा आडव्या बाटने केल्यात. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. अजय पुढे आलेत परंतु त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे. बॅकअप होतोय, पायाने चेंडू अडवलाय आणि तत्पूर्वी जर पाहिले तर 3री धाव घेण्याचा प्रयत्न. 3री धाव पूर्ण आणि इथे 4थी धाव पूर्ण होईल का, आणि इथे 4 धावा पूर्ण केल्यात. वा, काय रनिंग बिटवीन द विकेट. आणि या स्पर्धेमधील
पहिला असा फलंदाज ठरतोय, त्यांनी धावून 4 धावा काढलेत. एका बाजूला जर पाहिलं तर राहुल आणि एका बाजूला सौरभ ही जोडी आणि आपल्याला पाहायला मिळते. आणि या जोडीनं या स्पर्धेमध्ये 4 धावा पलून काढल्यात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 43 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 चेंडू आणि 7 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. यानंतरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. रॉयल स्टडर मीरा रोड आणि वन साइड वर्तनगर या 2 संघामध्ये सामना आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस मोठा फटका समोरच्या दिशेने सजवला आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. आपल्या दादावानी कोण आहे का. थँक्यू. काय जबरदस्त फटका सौरभच्या बॅट मधून या मॅच मध्ये आलाय. समोरच्या दिशेने रामच्या विरोधात हा फटका खेचलाय. राम सारख्या वेगवान गोलंदाजाचा वेग तोडून समोर फटका खेळणं सोपं नाहीये, परंतु फलंदाज सौरभनं अगदी सोपं करून दाखवलंय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. स्कोर इज अ लेवल. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. स्पर्श 11 मीरा रोड अगदी जर पाहिलं तर या मॅच मध्ये शिरकाव करतोय. सौरभचं कौतुक करावं लागेल. काय बॅटिंग केली आहे. जबरदस्त बॅटिंग. 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. राम बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस हवेत खेळलेत परंतु फिल्डर नाही आहे. वॅकंट एरिया आणि इथे सामना जिंकलाय स्पर्श 11 मीरा रोड या संघाने. अभिनंदन 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 स्पर्श 11 मीरा रोड. आणि हार्ड लक टफ लक या ठिकाणी जर पाहिलं तर बोरिवली संघ चांगला खेळ केला परंतु शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या. अभिनंदन अब्बास भाई. आणि सुपर 8 मध्ये तुम्ही जेव्हा खेळण्यासाठी येणार तेव्हा तुम्ही 2 आयकॉन प्लेयर ऑल इंडिया आपल्या टीम मध्ये घेऊ शकता, परंतु लक्षात ठेवायचं या स्पर्धेमध्ये खेळलेला पराभूत झालेला कोणताही खेळाडू तुम्ही घेऊ शकत नाही. आणि उद्या आपण योग्य त्या वेळेला रिपोर्टिंग करायची. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार खरं तर या मॅच मध्ये 1 साइड हिरो ठरला. तब्बल 15 चेंडूमध्ये 37 धावा सौरभच्या बॅट मधून आणि तोच राहिला या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो. तब्बल 5 चौकार